नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सरकार आपण या ठिकाणी समारोह केलेला आहे, या संदर्भात आपण काय बोलाल? प्रगतिशील नागरिक सेवाभावी संस्था ही 1988 मध्ये चिपळूणकर सरांनी स्थापन केलेली आहे। ज्येष्ठासाठी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये आपण बालवाडी चालवतो, एक धर्मार्थ दवाखाना चालवतो, प्लस एक ग्रंथालय चालवतो ज्येष्ठासाठी, आणि वर्षातून दर गुरुवारी म्हणजे जवळपास 52 कार्यक्रम आपण ज्येष्ठासाठी इथं घेत असतो। आणि त्यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांच्या नातवंडाचा सत्कार करणे। 12वी 10वी आणि 12वीमध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा नातवंडाचा आज आपण इथं सत्कार केलेला आहे। जवळपास 33 विद्यार्थी या सत्कार समारंभाला उपस्थित होते। या निमित्त आपण विद्यार्थ्यांना काही शालेय वस्तू किंवा असं काही याचं वाटप आपण केले असते? हो सर, या निमित्ताने सत्कार म्हणून त्यांचा सत्कार आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण त्यांना एक बॅग दिलेली आहे, सन्मानपत्र दिलेलं आहे संस्थेतर्फे, एक दिनेश सन्मानपत्र दिलेलं आहे, प्लस आमच्यातर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे मी एक पेन दिलेलं आहे त्यांना, जो की पुढे तलवारीचं काम करणार आहे, आणि पाठक यांनी त्यांना कॅप दिलेली आहे। कॅप एवढ्यासाठी की उन्हातानापासून विद्यार्थ्याचं संरक्षण व्हावं। प्लस आमचे जे काही मेंबर आहेत त्याने विशेष बक्षिसंसुद्धा डिक्लेअर केलेली आहे। त्याने ॲक्टिव्ह तिथं रोख रक्कम दिलेली आहे की ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना, नातू असो किंवा नात असो, त्यांना जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख असे आमच्या सभासदांनी विशेष प्रावीण्याबद्दल त्यांना बक्षीस दिलेलं आहे। 10वी ते किती मुली आणि 12वी ते किती मुली होत्या ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केली? मुली 23 होत्या आणि मुलं 7 होते 10वीचे, आणि 12वीचे फक्त 3 होते। या संस्थेमार्फत वर्षभरातील काय काय कार्यक्रम आम्ही ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी वर्षातून 52 कार्यक्रम करत असतो, प्लस प्रसंगोचित, प्लस आमची व्याख्यानमाला असते। आता पुढच्या महिन्यामध्ये 3 दिवस व्याख्यानमाला आहे, मेघमल्हार व्याख्यानमाला, प्लस 14 एप्रिलला आपण चिपळूणकर सरांच्या जयंतीनिमित्त एक व्याख्यानमाला घेत असतो। प्लस 52 कार्यक्रम वर्षातून आम्ही विरंगुळ्यासाठी, ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी आपण कार्यक्रम दर गुरुवारी इथं कार्यक्रम करत असतो। आणि महिन्यातला शेवटचा गुरुवार आमच्या सभासदांचे जे विविध गुणदर्शन आहेत त्यांना ते सादरीकरण करता यावं आणि एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून शेवटचा गुरुवार आम्ही सभासदासाठी राखीव ठेवलेला आहे। आपल्यामध्ये संगीताचे कार्यक्रम घरगुती होतात हो सर, आणि असे कार्यक्रम बहुधा शहरामध्ये एकमेव आपल्याकडे होतात। हो सर, त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आपली एकमेव अशी संस्था आहे जिला स्वतःची इमारत आहे। महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भरपूर जवळपास 1,500 ते 2,000 संस्था आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या। फक्त मुंबईतच 750 ते 800 संस्था आहेत, पण कुणाकडेही स्वतःचा सभागृह किंवा बिल्डिंग, स्वतःची बिल्डिंग नाही आहे। इथं आमची स्वतःची बिल्डिंग आहे, इथं आम्ही वाचनालय चालवतो, बालवाडी चालवतो आम्ही, आणि त्यामुळे हे कार्यक्रम घेणं, स्वतःचं सभागृह इथं आमचं, त्याच्यामध्ये 200 सभासद किंवा 200 प्रेक्षक एका वेळी बसू शकतात, आणि त्यामुळं आम्हाला हे शक्य झालेलं आहे। आणि ही सगळी आमच्यासाठी चिपळूणकर सरांचा हा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे। जवळपास 40 वर्ष होतात हो सर, आता पुढच्या वर्षी आम्ही 40व्या वर्षात पदार्पण करणार आहोत, आम्ही म्हणजे आमची संस्था। हो सर। आपले किती सदस्य आहेत संस्थेचे? सध्या आमच्या संस्थेचे 873 सदस्य आहेत, 873, आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यापैकी 163 सभासद 80 वर्षाच्या वरचे आहेत, आणि एक सभासद, केतकर नावाचे एक सभासद 102 वर्षाचे, आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगायला अभिमान वाटतो मला की ते जेव्हा गुरुवारी कार्यक्रमाला येतात ते कुठलाही आधार किंवा काठी न घेता येतात। त्यांना अजून चष्मासुद्धा लागलेला नाही, वाचण्याचा आहे, रीडिंग ग्लासेस आहे, पण दूरचा चष्मा त्यांना आणखी लागलेला नाही आहे, आणि फिजिकली पूर्ण फिट आहेत, चालत येतात, चालत घरी जातात, जवळच घर आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना शक्य आहे। शहरामध्ये खूप ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था आहेत, हो सर, त्यांना आपण काय आदर्शवत त्यांना काय आपण मार्गदर्शन करणार?
सर पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हणजे आपले 7 जुलै रोजी शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेचं आमच्याकडे मीटिंग आहे आणि त्याद्वारे आम्ही हेस्कॉममध्ये कसं रिप्रेझेंट करायचं आणि सरकारकडं आपल्या काय काय मागण्या मांडायच्या त्या दृष्टीने आम्ही विचार करणार आहोत 7 जुलै 2026 रोजी. आपण सर्व मोठमोठ्या पदावर राहिलेले अधिकारी आहेत आणि आपण उच्च शिक्षित आहेत सगळे. ग्रामीण भागामध्ये खूप ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना खूप सवलतीची गरज असते किंवा आधाराची गरज असते. त्यांनाही आपण कशा पद्धतीने शासनाच्या माध्यमातून आधार मिळून देणार आहोत त्या दृष्टीने विचार करण्यासाठीच आपण ही 7 तारखेची जी मीटिंग आहे ती आयोजित केलेली आहे. आम्ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहोत या माध्यमातून की आपण शहरामध्ये भरपूर काही करतो पण खेड्यामध्ये एवढं होत नाही, तालुका पातळीवर सुद्धा एवढं होत नाही कारण स्वतःचं सभागृह नसतं आणि पुढं काय करायचं कसं नियोजन करायचं हे त्यांना माहीत नसतं. तर त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणे प्लस त्यांचे विचार जे काही चांगले असतील ते आम्ही आत्मसात करून आमच्या सभासदांसाठी त्याचा उपयोग करून घेणे हा एकमेव त्या बैठकीचा उद्देश आहे. 7 जुलैला आमची शहरातल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संस्थेची मीटिंग इथं होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या खूप समस्या आहेत. आपण जर पुढाकार घेतला तर त्या गोरगरीब ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा आणि रास्त दरामध्ये सुविधा मिळू शकतात. बरोबर सर, आम्ही वर्षातून 3 म्हणजे 4 महिन्याने एक हेल्थ चेकअप कॅम्प आपल्या सभासदांचा प्लस जे कोणी ज्येष्ठ नागरिक येतील बाहेरचे सभासद जरी नसले तरी तर हेल्थ चेकअप कॅम्प आपण त्यासाठी फ्री घेत असतो. पण हे ग्रामीण भागापर्यंत कसं न्यायचं आणि ॲक्च्युअल ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं ते नियोजन करण्यासाठीच आपण त्या दृष्टीने पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वांना इथं मीटिंगसाठी बोलवलं. जवळपास 80 वर्ष वय पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत हो. आणि त्यांच्यामध्ये आजही संगीत किंवा गायनाची फार मोठी क्षमता आहे. जवळपास 80च्या दरम्यान कराओके संगीत गाणे म्हणणारे सभासद आपल्याकडे आहेत. हो. तर आमचे सभासद मॅक्झिमम जे आहेत अत्यंत उच्च दर्जाचे गायक आहेत आपल्याकडं प्लस इतरही क्षेत्रामध्ये समजा नृत्य आहे किंवा वाद्यसंगीत त्यामध्ये प्रवीण असलेले उच्च दर्जाचे सभासद आपल्याकडे आहेत आणि त्या सभासदांना घेऊन आपण बरेच कार्यक्रम दर 2-3 महिन्याला एकदा करत असतो. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मागच्याच महिन्यात म्हणजे मार्च एंडला आपण नाट्यसंगीताचा एक कार्यक्रम घेतला होता. संगीत नाटक जे असतं ते संगीत नाटकातले जे पदं असतात ती पदं सादरीकरणासाठी आपण हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्या नाटकामध्ये ज्या वेशभूषा होत्या त्या वेशभूषा घेऊन त्या कलाकारांना करून ते आपण संगीत नाट्य इथं सादर केलेलं आहे. आमचे संगीत विभाग प्रमुख विश्वास काळे हे सर्व त्याचं नियोजन करत असतात आणि अशोक पाध्ये सर याने पूर्ण म्युझिक सिटी आमची हे सांभाळत असतात. अशोक पाध्ये सर. बरं, काल एक ज्येष्ठ नागरिकावर मुंबईला एक अन्याय झाला तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्या आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून आदेश दिले. त्याकडे तुम्ही कसं होतं? सर, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा मिळायलाच पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत आणि त्यांना समाजात कुठे गेले समजा दुकानात गेले भाजी घ्यायला गेले किंवा एखाद्या मॉलमध्ये गेले तर ज्येष्ठ नागरिकांना रिस्पेक्ट प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहेत आणि काही कामाची नाहीत, उलट आमच्या अनुभवावरच हे जग चाललेलं आहे. तरुण मुलांना काहीच माहीत नाही आहे. आमच्या अनुभवावर हे जग चाललेलं आहे. ज्यांच्या अनुभवावर मुळं आपण एवढे मोठे झालो त्यांना जर तुम्ही रिस्पेक्ट दिला नाही, त्यांना जर त्यांचा आदर केला नाही तर समाजाची सामाजिक म्हणजे व्यवस्थाच पूर्ण ढासळून जाईल. आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे पाऊल उचललं आहे तात्काळ जी कारवाई केली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आमच्या संस्थेतर्फे हार्दिक आभार मानतो. पाठक सरांनी हे आमचे सचिव आहेत कमलाकर पाठक. तर आपण संस्थेचे सचिव आहेत, आपण एक खूप कर्तव्यदक्ष हे म्हणून संस्थेचे आपलं नाव आहे. आपण काय सांगायला सांगा? तर आता आमचे अध्यक्ष प्रमोद भेडे यांनी जे सांगितले संस्थेचे उपक्रम काय काय तर ह्याच्याशिवाय आणखीन उपक्रम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिकांसाठी साधारण वर्षातनं आम्ही 4 सहली आयोजित करतो. त्याच्यामध्ये त्या सहलीमध्ये 1 दिवसाची सहल आहे,
2 दिवसाची सहल आहे, 4 दिवसाची आणि 5 दिवसाची अशा मोठे सहली आणि छोटे सहली आयोजित करतो की ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरच्या पूर्ण चिंता विसरून दिवसभर ते एन्जॉय करतात. हा एक उपक्रम आहे. ह्याच्याशिवाय आणखी दरवर्षी आम्ही साहित्य संमेलन अरेंज करतो. त्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक आहेत, आमच्याकडे बरेचसे लेखक आहेत, कवी आहेत. त्या सगळ्यांच्या कलागुणांना वाव देतो. कथाकथन स्पर्धा पण असे एक उपक्रमही वर्षभरामध्ये याच्याशिवाय आम्ही अरेंज करतो. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे सर की आपल्याकडे आध्यात्मिक धार्मिक शिक्षण देणारे किंवा मार्गदर्शन व्याख्यान करणारे असे अनेक संस्था आणि महासंघ आपल्याकडे आहेत. परंतु जेवढे वृद्धाश्रम आहेत सर्वात जास्त वृद्धाश्रम आपल्याकडे आहेत. त्याचं काय आहे? ते वृद्धाश्रम नाही म्हणणार त्याला मी त्याला निवारागृहच नाही म्हणणार. कारण कसं वृद्ध म्हटल्यानंतर जाणीव त्याला होते की मी वृद्ध आहे म्हणून. तर वृद्धाश्रमापेक्षा त्या ठिकाणी मी असं समजू शकतो की ज्या ठिकाणी वृद्धाश्रम आहे त्यांना जो आनंद मिळतो त्या ठिकाणी जाऊन की एकत्र जे आता बरेचसे इथे वृद्धाश्रम मी बघितले. मुक्ती सोपा वृद्धाश्रम आहे किंवा इकडे मातोश्री वृद्धाश्रम आहे. त्या ठिकाणी घराच्या चिंता विसरून किंवा ज्यांना मुलं वगैरे काही सांभाळत नाही त्यांनी तिथं येऊन एकत्रितपणे आनंद घ्यावा सगळ्या पुढच्या जीवनाचा. ह्याला मी अशी कन्सेप्ट माहिती आहे. वृद्धाश्रम मी त्याला म्हणतो नाही की आनंद मिळण्याची जागा असं त्याला नाव असावं. आपल्या या संस्थेची व्यवस्था पाहणारे कोण कोण आहेत? आमचं व्यवस्थापन मंडळ आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, कोषाध्यक्ष आहे, सहकोषाध्यक्ष आहे, सहसचिव आहे आणि कार्यकारिणीचे सदस्य आहेत. असे एकूण 9 जण आहेत आमच्याकडे. आणि याच्याशिवाय आणखी मदत लागली तर आम्ही स्वीकृत सभासद म्हणून घेतले की जास्तीचे काही काम असतील तर त्यांचा उपयोग आम्हाला संस्थेच्या कामासाठी होतो. महिलांचा समावेश दिसत नाही. महिलांचा समावेश आहे याच्यामध्ये. उपाध्यक्षपद जे आहे आम्ही ते महिलांसाठी आम्ही राखीव ठेवलेलं आहे. आणि कार्यकारिणी सदस्यामध्ये पण आमच्याकडे 2 महिला आम्ही कंपल्सरी घेतो. मी प्रमोद सुरडकर प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचा सहसचिव या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की आमची जी संस्था आहे विविधची पुनर्कारांनी काढलेली ज्येष्ठांची जी आयुष्याची सेकंड इनिंग आहे ती आनंददायी व्हावी, सुखदायी व्हावी. त्या दृष्टिकोनातून त्यांचं आरोग्य आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगल्या पद्धतीचं राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. आयुष्यात ज्यांना कुठे व्यक्त होण्याची संधी मिळाली नसेल ती आमच्या संस्थेमध्ये त्यांना संधी मिळते. प्रत्येकामध्ये काही ना काही कौशल्य असतं पण त्या आयुष्यात त्यांना ती संधी मिळालेली नसते. ती संधी आमच्या संस्थेच्या माध्यमातून दिली मिळते. मग एखाद्या नाटकाच्या माध्यमातून व्यक्त होणं असो, गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणं असो, कुणाला सेवा करता येते, कुणाला सहलीचा आनंद घेता येतो. अशा प्रकारच्या आमच्या संस्थेमध्ये जे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात त्याचा प्रत्येक सभासदाला आनंद मिळतो. या घेणं झालं नाही माझं. पूर्ण हयातीमध्ये मी बँकेमध्ये नोकरी केली आणि माझा जेवढा शौक आहे जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मी कार्यक्रमातून बँकेमध्ये सुद्धा भाग घेतला होता. पण माझ्या या संगीत क्षेत्रातले जे उपक्रम आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे ते आपण या ठिकाणी आपण राबवतो. तर मला सांगायला इथं आनंद वाटतो की आमच्याकडे 75 ते 80 लोक कराओके गाणारे आहेत.